नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र, खरं म्हणजे आज फार पूर्वनियोजित नाही, परंतु कोरोनाच्या संकटानंतर बऱ्याच दिवसांनी आपला भेटीचा योग आला. तुम्ही इतक्या थोड्या वेळात सूचना करूनही आजही असतील आमचे नगरसेवक असलेले आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने काही बोलावं एकमेकाशी बरोबर. मधल्या काळामध्ये काही कार्य चांगली घडली आणि अडचणीचं असतातच, परंतु तुमच्या हातात जो आता मी कागद दिलेला आहे तो आणि त्याच्याबरोबर अरे हे पुस्तकं त्यांच्याकडे जे पहिले इकडं जे पहिले अजून आहे इकडं नाव आहे. तरी तुम्ही पत्रकारांना माहिती झालंच असणार, परंतु विश्व के सबसे बड़े शांति हुकूमत का विश्वार्पण समारोह नॉर्मली असा शब्द तरी वापरला जात, परंतु जी त्याची एकूण स्वरूप आहे, ज्या पद्धतीने हा तुम्हाला तर माहीत आहे की हा जो घुमट उभा राहिला 12 वर्षाचा कालावधी लागला. जगातला इन नोन ह्युमन हिस्ट्री असं मानवी इतिहासामध्ये मोठे शब्द आहेत आणि मी ते बोलणं योग्य नाही, कारण का आपण ते केलं नाही म्हणून बोलतो आहे. ते घडलं झालं अवतरित झालं असे विषय, पण ही घडली खरी घटना की जन्मभर आळंदी देऊचं पांडुरंगाचं आईन्स्टाईनचं चिंतन झालं. संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आईन्स्टाईन असा प्रवास जगात सहसा घडला नाही. पण माझे मित्र आणि बंधू परम संगणकाचे जनक विजय विठ्ठलसरांची भेट झाली आणि कन्फर्मेटरी टेस्ट झाली. सिद्धांत जर सांगायचा असेल तर त्याला कोणीतरी सिद्ध करावं लागतं, दाखवावं लागतं, वैज्ञानिक सिद्धांत. तर अशा काही गोष्टी घडत राहिल्या आणि त्याच्यानंतर आफ्टर 40 जगातल्या सर्व 100-150 ठिकाणी कॉन्फरन्सला जाऊन आलो. हा विषय स्वामी विवेकानंदाचा विषय घेऊन युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑफ स्पिरिच्युअलिटी अलोन विल हेल्प टू ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मॅनकाइंड असा विषय. 1893 साल 11 सप्टेंबरचा दिवस. तुम्ही सगळे जाणकार आहात पत्रकार, पण त्याच्यापेक्षा पुढे तेव्हा असं विधान केलं विवेकानंदांनी. पहिलं विधान फार महत्त्वाचं असं की ते असं म्हणाले की द 21st सेंचुरी म्हणजे ही 21-22 वर्ष या शतकामध्ये माझी भारत माता सर्व जगाला ज्ञानाचं दालन म्हणून उदयाला येईल असं. नॉलेज सोसायटी ज्ञान स्वरूप आहे, सर्व विश्व हे चैतन्य स्वरूप आहे. आणि ते शब्द ज्ञानेश्वराच्या मुखातून निघाले 730 वर्षापूर्वी 16व्या वर्षी, आणि ते शब्द आईन्स्टाईनने बोलून दाखवले आता गेल्या शतकामध्ये. म्हणून ती तुलना मला करायचा मोह झाला. इंजिनियर असल्यामुळं थोडं समजतं, काही शानपण आलं, पण वैष्णव परंपरा असल्यामुळं त्याचा आधार घेऊन हे बोलत राहिलो आपण. तुम्हाला तर याचं माझं मनोगत माहीत आहे, पण हे सर्व इतिहास सांगण्याचं कारण असं की विवेकानंदांनी जे भाकीत केलं पुढे की 21व्या शतकामध्ये या शतकामध्ये माझी भारत माता विश्वगुरु म्हणून उदयाला येईल असं म्हटलं. ते माझे शब्द नाही, हे त्यांची भविष्यवाणी आहे, त्यांचं विजन आहे, त्यांची इन्साईट आहे. विवेकानंदाबद्दल मी तुम्हाला वर्णन करण्याची गरज नाही, पण या मला इंजिनियर व्हायचं नव्हतं. मला अनेक वेळा सांगितलं मला इंजिनियर व्हायचं नव्हतं. मी इंजिनियर का झालो, कसा झालो, कुठून आलो, काय कारण घडलं, पण घडलं. आणि त्याच्यामुळे थोडं शॉर्टपण आलं की आईन्स्टाईन एक कळायला. शॉडिंगर नावाचा सायंटिस्ट आहे, पेंडोज नावाचा सायंटिस्ट आहे, हे नवीन जगातले जे महान शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी आपली इक्वेशन दिली तर दिलं E=mc² सारखं इक्वेशन, तर त्याची तुलना ओमशी झाली. अशा काही घटना जीवनात घडल्या आणि त्याचं हे फलित आहे. आता नुकतंच बलिरामाच्या तिथं सरस्वती मंदिरचं उभारणी झाली. 9-10 वर्षापूर्वी आम्ही गेलो. महादेवला माहिती आहे आमचे गुरुदापुरे होते, परंतु ह्या गोष्टी घडल्या. तर मी तुम्हाला एवढं सांगितलं की आज सुद्धा मी इथं आलो त्याच्याकरता काही संकल्प मनामध्ये आहेत. रामनवमी बऱ्याच वर्षांनी 2-2.5 वर्षानंतर आता माझे बंधू इथं बसले आणि माझ्या शेजारी मुद्दा ओळख करून देतो. तर याचं नाव आहे डॉक्टर विजय कुमार दास. हे ओरिसाच्या भुवनेश्वर आणि जगन्नाथपुरी जे मंदिर आहे जगाचं, त्या मंदिराचे सुद्धा सेवक आणि पुजारी. पण ही जर ग्रेट कॉम्प्युटर सायंटिस्ट, स्पेस सायंटिस्ट ज्याला APJ अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांच्याबरोबर ज्याने जन्मभर काम केलं हा मनुष्याने 50 वर्ष अमेरिकेत आहे. त्यांच्या ड्रेसवर जाऊ नका, म्हणजे माझ्याही ड्रेसवर जाऊ नका असं मी म्हणेन.
आम्ही धोत्रातली माणसं याच्यातली माणसं आहोत, पण जाणीव आहे. आणि जगभर हे कधी बोलतोय मी तुम्हाला की जगातल्या कमीत कमी वॉशिंग्टन, चायना, रशिया जेवढे असतील ते इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये याची कसोटी उतरल्यानंतर हे भाषण आहे. म्हणजे अल्टिमेटली याला टेस्ट असावी लागते. ती तुमच्यात बोलून तुम्ही तर माझ्या घरचे आहात, तुम्ही तो अरे काय विश्वनाथ फार चांगला रे महादेव म्हणतो तसं. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला सिद्ध करायचं असेल जगाच्या पाठीवर, तर तुम्ही जगाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये बोललं पाहिजे. तिथे कसोटी असते. आमची परीक्षा इथं नाही आहे. तुम्ही घरच्या अशा वेळा कौतुक कराल, कोणी वाईट आहे म्हणाल, चांगलं म्हणाल, पण असं जगभरच्या कसोटीत उतरल्यानंतर वॉशिंग्टन असेल, अमेरिका असेल, जपान असेल, टोकियो असेल, आणि याच्या ठिकाणी हे मांडल्यानंतर जेव्हा सिद्ध झालं की हे सत्य आहे आणि सत्याची पूजा, ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेध आत्मरूपा, एक शब्द आहे. आणि पुढे तरी म्हटलंय द एंटायर युनिव्हर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. असं सर्व विश्व हे चैतन्य स्वरूप आहे. आता मी तुम्हाला बोलतो, मी तुम्हाला थोडं डोक्यात, आम्हाला डोक्यात पण बोलणं चाललंय. जर डोकं नसेल तर चालेल का? कळणारच नाही. असे अनेक विषय आहेत. आणि त्या कसोटीला थोडंसं आम्हाला पासिंग मार्क्स मिळाले जगामध्ये, आणि त्याच्यामधून हा डोम बरा. पण या डोमचं वैशिष्ट्य असं की त्याला असं म्हटलं तुमच्या हातात कागद दिला आणि स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी म्हणतात. आणि असं उच्चारण पहिल्यांदा घडतं. लक्षात अशा प्रकारचं स्टेटमेंट पहिल्यांदा घडतं. आणि काय कोणा शब्द वापरतो, इन द नोन ह्युमन हिस्ट्री असं म्हणतात. ज्ञात मानवी इतिहासाच्या मध्ये हजारो वर्षापासून जे काही चिंतन झालं, सायन्स झालं, विज्ञान झालं, अध्यात्म झालं, तर हे सर्व विचार करतात. त्याच्या कसोटीला उतरून ही शब्द भाषा झाली. आणि मग त्या डोमच्या डोक्यावर तुम्ही पाहिला असेल इथं लिहिलंय अध्यात्मशास्त्र की वैज्ञानिक प्रयोगशाळा. अध्यात्मशास्त्र काय झालंय की आपल्याकडे अध्यात्माला अंधश्रद्धा समजलं. ते मलाही म्हणतात काय येणार म्हणून सगळं त्याला इंजिनियर म्हणतो, स्वतः काय बोलतो असं. तर स्पिरिच्युअल कंपोनंट ही शास्त्र आहे, हे अंधश्रद्धा नाही. त्याच्याकरता अध्यात्मशास्त्र ह्याला आपण अंधश्रद्धा म्हणजे ज्ञानबाद करायला ते टिकलीचे विषय झाले. आदित्यची गंमत आहे. महावीर बुद्धाचं नाव घेतो होता, तरी कळलं का तुम्हाला की महावीर कोण होते? महावीराचा त्याग, तपश्चर्या केवढी, किती योगदान आहे त्यांचं. बुद्धाचं पंचशील असेल, ती तत्व दिलेली आहे. 2600 वर्ष झाली, 25 ते 26 वर्ष. महावीर त्याच्या आधी, आणि पुढे 2000 वर्षामध्ये जीसस क्राइस्ट संदेश आहे. पुढे सगळे आले, शीख आले, म्हणजे 400 वर्षापूर्वी. अशा सर्वांचं चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्याची वेगळं भानगड आहे, कळली नाही त्याला. आणि ब्रिटिशांनी आपल्या डोक्यावर फार परिणाम केला. 500-600 वर्ष इस्लामचा अत्याचार झाला. ते वाईट सगळे नव्हते, पण त्यातले काही लोकांचं वेगळा हेतू होता. पण ब्रिटिशांनी पहिलं पाहिलं की तुम्ही आपण सगळे लोक यांनी स्वतःची संस्कृती विसरली पाहिजे असं. आणि म्हणून हा एक नम्र प्रयत्न चालू होता आपला. तुमचाच एक सखा मित्र भाऊ सुदैवानी याच्यामध्ये आशीर्वाद मिळाले. आणि त्याच्यामध्ये परवा काल चंद्रभागेला जाऊन आलो. चंद्रभागेची आरती केली. तिथं पुंडलिकाचं ते घाट आहे आणि तिथे एक महाद्वार, पुंडलिक महाद्वार उभं करण्याचा काल संकल्प झाला. नारळ फोडला सर्वांच्या हस्ते आणि कार्याला सुरुवात झाली. पण ज्ञान पंढरी, त्याला ज्ञान पंढरी लक्षात. ज्ञानाचं केंद्र सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाने धुरी सारोनिया. पण तुकाराम म्हणतात पाषाण देव, पाषाण पायरी आणि पूजा एकावरी पायरी. आमच्या पाटलाच्या शेताचा दगड काढला, काळा चांगला, आणि एका पांडुरंग केला आणि त्याचीच पायरी केली. आणि पाटील त्या पायरीवर उभा आहे, विचारतो देव कुठे? तो पुणेश्वर आहे. दगड एकच आहे ना कुठल्या तरी शेतातला. एकाची पूजा झाली, दुसऱ्यावर पाय दिला आणि त्याला विचारतो देव कुठे? तर ते म्हणतात तुकाराम अरे समजून तर घे. शहाणा असला तर आहे ऐसा देव बदवावी वाणी. शहाण्या माणसाने, तुमच्यासारख्या शहाण्या माणसाने, जगात ईश्वर नावाची अदृश्य शक्ती आहे. ती व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. ती शक्ती आहे, ती व्यक्ती नाही. त्याला व्यक्तीच्या फॉर्ममध्ये देव चार हाताचा चार तोंडाचा कधी येत नाही समोर आपला. तो फक्त आदर्श स्वरूपामध्ये काम करतो. ज्याच्यामधून आता विश्वनाथ कराडीतून या शाळेतून शिकून
कुठे कुठे प्रवास करतो, काय काय घटना घडल्या. तर आता पंढरपूर ज्ञानपंढरी, इंद्रायणी माऊलीचं आणि तुकारामाचं ठिकाण आणि थेट बद्रीनाथला काही कारण आहे का? उत्तर नाही. मला कोणा सांगतो याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू नये. 9 ते 10 वर्षापूर्वी विजय भटकर, मी, अण्णा, माझ्या भगिनी, काका, माझी आई लहानपणी गेली, पण योगाने माझ्या आईचं नाव सरस्वती, पण तिचं आठवण झाली आणि संकल्प झाला 10 वर्षापूर्वी. आणि पुढे माझे सर्व भानगडी झाल्या. मी या दोनमध्ये गावाकडच्या राम मंदिरात, त्या मस्जिदीमध्ये याच्यात गुंतलो आणि लक्ष झालं नाही. आणि गेल्या ऑगस्ट महिन्याच्या 18 तारखेला दिलीप पाटील नालेटी आणि आमचे 10 लोक पाठवले आणि 63 दिवसामध्ये मंदिराचं काम पूर्ण झालं. तुम्ही काय म्हणाल, काय सर थापा मारता कसं काय शक्य? आणि आपल्याला नाणी बांधता येत नाही एवढं दिवसात, पण ते घडलं. हा एक चमत्कार, हा इतिहास आहे भारताच्या ह्याच्यामध्ये. हे मंदिर उभं राहणं, ते वेदव्यासाच्या गुफेच्या शेजारी नरनारायणाच्या कुशीमध्ये चायनाची बॉर्डर समोर आहे, चाय की आखरी दुकान असं लिहिलं, तिथं हे घडलं. हा प्रसाद आहे आणि हे खरं तुम्हाला घरच्या लोकांना स्वतःचा आनंद आहे, आपण समाधान पण सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि आता खरं म्हणजे मी तुम्हाला 1-2 मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं, की तुम्ही पाहिली असेल फिल्म अनेकाने, मला माहिती नाही, परंतु तरीसुद्धा पुन्हा एकदा दर्शन घ्यावं वाटलं आमच्या नगरसेवकांनी यादी, म्हणून त्यांना मी सांगतो की तुम्ही एक छोटी फिल्म बद्रीनाथाच्या तिथं सरस्वती ज्ञानाची देव, विद्येची देव, त्याचं स्वरूप साकार झालं. म्हणजे भारत याचंच ते स्वरूप आहे खरं, तर ते बघावं. मग आपण बोलूया. मी हे पुस्तक तुमच्या हातात दिलं आहे, भगवद्गीता. योगाबानी मोदी साहेबांनी जपानच्या तिथं असं वाच्यता केली, पण आपलं तर जीवन आहे. ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, वेद काय, किंवा भगवद्गीता काय. भगवद्गीता ज्ञान म्हणून उभं राहिलं, तो डोम जगाचा उभं राहिला. 54 पुतळे, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, कांट, हेगेल, स्पिनोझा, न्यूटन, आइन्स्टाईन, बुद्धा, गांधी, महावीर, बाबा बुल्ले शाह पाकिस्तान, असे सगळे एकत्र उभे राहणं हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. तुम्हाला मी केल्याचा दावा करत नाही, पण संकेत येतो पहाटे 5:30-5ला रोज की हे करू नको, आणि ते दिसायला लागतं. त्याच्यामधून जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. तुम्हाला कोशियारी किंवा हे लोक काल जे बोलले सभा झाली 3 दिवस, तर सर्वांचं म्हणणं असं किंवा हे अद्भुत आहे, ईश्वर निर्मित कार्य, हे काही व्यक्तीचं नाही, एका व्यक्तीकडून होऊ शकत नाही, पण सगळे तुमच्यासारखे असले प्रोत्साहन दिलं ते घडू शकतं. तेव्हा छोटीशी फिल्म बघूया आपण आणि बघू. त्या आवाजात पडला उत्सव. श्री सरस्वती ज्ञान विज्ञान धाम. या पुढे पाऊस पडला अलग नंबर. महाभारत प्राचीन भारत की ज्ञानाधिष्ठित धरोहर का शायद पहला लिपिबद्ध आविष्कार. शतकों से चली आ रही मौखिक ज्ञान की परंपरा से उभरकर लिखित रूप से ज्ञान बटोरने का
ये वही महाकाव्य है जिसमें हमें दर्शन होता है मानवीय जीवन के सभी अंगों का। सुख, दुख, शौर्य, धैर्य, काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर आदि सभी भावनाओं का दर्शन कराने वाली इस चिरंजीव रचना का कथन महर्षि वेदव्यास जी ने किया। ज्ञान देवी और जीवनदायी माता सरस्वती नदी के उद्गम स्थल पर परम पवित्र श्री बद्रीनाथ धाम के निकट केशव प्रयाग के पवित्र स्थान पर भूमाता के गर्भ से निकलकर एक प्रपात के रूप में उछलती, कूदती और बरखाती सरस्वती नदी अपने उद्गम स्थान से कुछ ही दूर चलकर लुप्त हो जाती है। इसी मनोहारी स्थान पर महर्षि वेदव्यास ने जय नामक इतिहास अर्थात महाभारत तथा अन्य 16 पुराणों का निर्माण किया। महाभारत भारत के समृद्ध और संपन्न ज्ञान परंपरा का प्रतीक है। इसीलिए हमें मिला है श्रीमद् भगवद गीता जैसा ज्ञान का स्रोत, जिसे वेद व्यास जी ने भगवान श्री कृष्ण के मुख से हम तक पहुंचाया है। आश्चर्य की बात तो ये है कि सरस्वती नदी के इस पवित्र उद्गम स्थल पर ज्ञान की देवी श्री सरस्वती को समर्पित कोई मंदिर नहीं था। यही नहीं बल्कि पूरे भारत देश में भी माता सरस्वती को समर्पित बहुत कम मंदिर है। ऐसी परिस्थिति में सन 2009 में भारत के एक अत्यंत आदरणीय शिक्षाविद प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दामोदर तथा विश्व विख्यात संगणक वैज्ञानिक पद्म भूषण डॉक्टर विजय भटकर माना गांव उत्तराखंड स्थित केशव प्रयाग में सरस्वती नदी के उद्गम का दर्शन करने गए। दोनों ही माता सरस्वती के इस सुंदर रूप से मोहित हुए और उनके द्वारा एक संकल्प किया गया कि जिस पवित्र स्थान पर भारत की ज्ञान परंपरा का एक महत्वपूर्ण अध्याय रचा गया, उस स्थान पर ज्ञान की देवी सरस्वती को समर्पित एक सुंदर मंदिर का निर्माण होना चाहिए। इस दृढ़ संकल्प को पूरा करने के लिए आवश्यक मान्यताओं की सारी प्रक्रिया माणा गांव के प्रधान श्री पीताम्बर सिंह मुंडा के सहयोग से पूरी हुई। मध्यंतर की कालावधि में डॉक्टर विश्वनाथ कराड़ की संकल्पना और संरचना से विश्व के सबसे पहले बड़े गुंबद तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम विश्व शांति प्रार्थना सभागृह का निर्माण हुआ। साथ ही विश्व शांति तथा विश्व बंधुत्व का संदेश देने वाले कई और वास्तुओं की भी स्थापना प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी की पहल से हुई। सन 2020 के प्रारंभ में देवी सरस्वती के मंदिर निर्माण का कार्य आरंभ करने की सारी तैयारियां हो चुकी थी, किंतु अचानक उस वक्त सारा संसार कोरोना नामक मानवरहित वैश्विक महामारी का शिकार बन गया। लगभग 1.5 साल इस महामारी के कारण लगी पाबंदियों के चलते मंदिर निर्माण की दिशा में कोई काम नहीं हो पाया। परंतु सन 2021 के अगस्त महीने में स्थिति जब सामान्य होने लगी, तब मंदिर निर्माण के लिए इमारती का एक दल माणा गांव पहुंचा और प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी की संकल्पना और संरचना के आधार पर श्री सरस्वती मंदिर को मूर्त स्वरूप देने के कार्य का आरंभ हुआ। परिस्थितियां बहुत कठिन थी। प्रत्यक्ष निर्माण कार्य एक अत्यंत दुर्गम भौगोलिक स्थान पर होने जा रहा था। ऊंचे पहाड़, फिसलती चट्टानें, तेज बारिश, कड़ाके की ठंड, असमतल जमीन, ऐसी स्थिति में लगातार काम करते हुए केवल 63 दिनों के अवकाश में इस सुंदर श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का कार्य पूरा हो गया। पद्मासने संस्थिता
2020 को महाराष्ट्र राज्य के महामहिम राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, जो उत्तराखंड के मूल निवासी हैं, उनके कर्तव्य द्वारा इस मंदिर का उद्घाटन तथा लोकार्पण संपन्न हुआ। इस मंगल अवसर पर उपस्थित लोगों को संबोधित करते हुए महामहिम राज्यपाल जी ने कहा, ऐसी कृपा मां सरस्वती और मां लक्ष्मी जैसे लोगों पर की है, ऐसे भी मेरे मानव के लिए, मेरे पूरे उत्तराखंड और पूरे हिंदुस्तान में ऐसी सरस्वती हमारे लिए आए, ऐसी लक्ष्मी आए। सरस्वती को जरूर उपस्थित मानाला वाटले लोक छडे वाटले वो इनके जैसे संकल्प उसने भी ऐसे मेरे अधिकारी का और समाजी घराट का संकल्प जैसा, और आज यहाँ पर आ गए तो आज से ये घराट नहीं बल्कि कमाल है, ऐसा कमाल कोई करेगा। ऐसा कमाल उन्होंने किया है, मैं इनका अभिनंदन करता हूँ, अभिनंदन करता हूँ। कमाल की है शंकराचार्य जी ने कानून से आकर के हमारे यहाँ बद्रीनाथ और केदारनाथ की स्थापना की, हमारे नेपाल में पशुपतिनाथ की स्थापना की। आज दुनिया के लोग वहाँ आते हैं, हमारे भाई और बहन चलो अब आपके यहाँ केवल उत्तराखंड के लोग नहीं आएंगे, अब धीरे धीरे आपके यहाँ सारे दुनिया के लोग आएंगे, जैसे बद्रीनाथ भगवान के दर्शन करने आते हैं। इसके माध्यम से हम सबकी इकोनॉमी भी अच्छी होगी, एक प्रकार से अब दुनिया के लोग व्यास जी को ढूंढने तो तक नहीं जाएंगे, सब यही आएंगे। और भटकल जी अगले कुछ वर्षों में ये कोशिश करेंगे कि पहले धार्मिक, सामाजिक इतिहास और ग्रंथों के व्यास यहाँ पर तपस्या किए, अब इनके आधुनिक जमाने के नए वैज्ञानिक व्यास भी यहाँ आए, क्योंकि बहुत बहुत आनंद करता हूँ और धन्यवाद देता हूँ। संगमरमर से बने इस पवित्र मंदिर में स्थापित है ज्ञान की देवी माता सरस्वती की सुंदर मूर्ति। साथ ही भगवान दत्तात्रेय, वारकरी भागवत संप्रदाय के आराध्य देवता श्री विठ्ठल रमण, श्री गणेश जी, पवन पुत्र श्री हनुमान जी तथा अपने मानवतावादी संत विचारों से जनमानस में ज्ञान का प्रकाश फैलाने वाले महाराष्ट्र के तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज और जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर के बाहर पवित्र सरस्वती नदी के उद्गम को निहार रही है महर्षि वेदव्यास की सुंदर मूर्ति, जिनके प्रत्यक्ष त्याग और समर्पण के कारण प्राध्यापक विश्वनाथ कराड़ शिक्षा और विश्व शांति के क्षेत्र में अत्यंत उच्चतम कार्य का योगदान दे सके। वह उनकी मातृरूपी बहन त्याग मूर्ति प्रयागराज कराड़ की प्रतिमा भी मंदिर में स्थापित है। इस ऐतिहासिक कार्यक्रम में सम्मिलित होने के लिए प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ तथा डॉक्टर विजय भटकर जी के साथ महाराष्ट्र के लगभग 500 लोग उपस्थित हुए। इनमें शामिल थे वैष्णव वारकरी संप्रदाय के कुछ अग्रगण्य कीर्तनकार, प्रवचनकार व अनेक वारकरी भक्त। इतिहास में शायद पहली बार केशव प्रयाग की ये मनोहारी वारी जय जय राम कृष्ण हरि तथा पुंडरीक वरदे हारि विठ्ठल की जय जयकार से गूंज उठी।
श्री राव साहेब दानवे भी उपस्थित थे। पूरे 7 दिनों तक चले इस हरिनाम सप्ताह में कीर्तन, भजन, प्रवचन तथा भागवत कथा के साधीकरण से महाराष्ट्र की वैभवशाली ज्ञान भक्ति कर्म परंपरा का एक अनोखा दर्शन श्रद्धालुओं को देखने का सौभाग्य प्राप्त हुआ। वाणीतून स्वरूपातून निर्गुणातून जो आकार पहिल्यांदा तयार झाला तो या भूमीमध्ये झाला. त्यामुळे ही भूमी इतकी पावन आहे की तिथे तुम्ही जरासं जरी सत्कर्म केलं ना 1000 पटीने तुमच्या सोबत राहील. वेदाचे 4 भाग करून जगाच्या समोर मांडण्याचं काम भगवान वेदव्यासांनी केलं. त्यानंतर 17 पुराण केले, नंतर 18वं भागवत केलं. या चक्राच्या पासून ज्या लहरी बाहेर येतात त्याला सरस्वती. सामान्य गोष्ट नाही, परंतु इथं एवढी मोठी महान साधक क्षेत्र आहे, एवढे मोठे शिखर महापुरुष त्या हिमालयाच्या कुशीमध्ये. अर्थात भगत के समान ही जो क्रियाएं होती हो उस क्रिया का नाम भगवत कहलाएगा. और भगवत का एक वचन होता है भगवान. भगवान भगवंतो भगवंत रस अवतार हुई. उत्तर भारत में राम वही कृष्ण में कृष्ण हुए सारे अवतार इस तरफ में उत्तर भारत में. और जितने आचार्य हुए दक्षिण में शुक्राचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य आचार्य के प्रमाण दक्षिण भारत में गए. राइटर हमने देखे लेखक देखे तो पूर्व भारत में वहाँ सुंदर राइटर हुए, लेखक हुए, चटर्जी हो और जितने संत हुए आपके यहाँ. वाह वाह. ज्ञानेश्वर हो, नृत्यनाथ हो, जलाराम हो, जितने संत हुए आप संतों की भूमि में लगाए हैं. कृष्ण जय जय राम कृष्ण. आता महादेवात आणि विष्णूमध्ये भेद नाहीये, पण तो भेद दाखवते तिचं नाव आहे माया. जे अघटित आहे ते घडवून दाखवते. आदि शंकराचार्यांच्या भाषेत अघटित घटना पटीयसी माया भास सत्य इव मोह सहाया. मोहाच्या साह्याने सत्य भासते, आहे खोटी पण भासते सत्य. भगवंताची आल्हादिनी शक्ती, ज्या आल्हादिनी शक्तीच्या योगाने भगवंत या सृष्टीची निर्मिती करतात, पालन करतात आणि संहारही करतात. यत् माया वशवन्ते विश्वमखिलम्. वर्णन असं केलं की उद्भव स्थिती संहार कारणे क्लेश हरणे ती माया आहे आणि ती मायाच देवीच्या रूपाने प्रगट होते. ती कधी लक्ष्मीच्या रूपाने, कधी भगवती परंपा आदिमाया शक्ती सरस्वती शारदेच्या रूपाने, कधी पार्वतीच्या रूपाने.
शताब्दी में भारत माता ज्ञान के तारे के रूप में पहचानी जाएगी तथा विश्व को बनकर सारे विश्व को सुख, समाधान और शांति का मार्ग दिखलाए। स्वामी जी की भविष्यवाणी आज मंदिर के निर्माण से सत्य होने की दिशा में अग्रसर हो रही है। न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रम इह विद्यते। श्रीमद् भगवद गीता का यह सत्य हमारे भारत देश की संस्कृति का मूलाधार है। पवित्र बद्रीनाथ धाम के सारे निर्माण हुए इस श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर से भारत की किसी प्राचीन ज्ञान परंपरा का संदेश दूर दूर तक पहुंचेगा, इसका हमें पूर्ण विश्वास है। समुद्रासाठी मी तुमच्या हातात एक पुस्तक दिलं आहे, हे भगवद्गीतेचं। याच्याबद्दल मी एक निवेदन करतो आणि मग आजीच्या आणि तुमच्या प्रमाणे मी दुसरं एक निवेदन करणार आहे। किती गोष्टी सांगाव्या माहीत नाही, पण ही भगवद्गीता तुम्हाला माहीत असेल की भारताचे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी मध्ये एक निवेदन केले गेल्या महिन्या-2 महिन्यापूर्वी की जपानला गेले होते ते, तिथल्या राजाला देताना त्यांनी भगवद्गीता भेटली आणि त्यांनी उच्चारण केलं कि मेरे पास इससे ज़्यादा देने के लिए कुछ नहीं है और आपको भी इससे ज़्यादा अच्छा कुछ मिलने का मौका नहीं है। आणि भगवद्गीतेचं उच्चारण झालं। आता आपल्याकरता, महाराष्ट्राकरता, भारताकरता ज्ञानेश्वरी, गाथा, वेद, उपनिषद आणि भगवद्गीता हे आधीच छान आहे। याच्यात नवीन असा वेगळा विषय नाही, पण तरी सुद्धा आम्ही परवा कोश्यारी साहेबांच्या हस्ते आमचे आरिफ मोहम्मद खान साहेब केरळचे गव्हर्नर यांच्या हस्ते याचा जो समारंभ झाला 3 दिवस वर्ल्ड पार्लमेंट 8 दिवसाची 8वी परिषद वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी याच्यामध्ये याचं प्रकाशन झालं। भगवद्गीता ज्ञान भवनामध्ये सर्व धर्माचे लोक हजर होते, इस्लाम होते, बौद्ध होते, ज्यू होते आणि सगळ्यांच्या साक्षीने याचं प्रकाशन झालं आणि 1.25 लाख प्रती। मला माहीत असेल की का होते, पण हे आमच्या आवडीचा विषय, विज्ञान आणि अध्यात्माचा विषय बोलत असताना दिस इज वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स आणि म्हणून ते O=E=mc² असे इक्वेशन लिहिले गेले। हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या करता काही उद्देश करण्याचा विषय आहे। पण याच्यामध्ये एक आम्हाला असं वाटलं, SN पठाण असो, आमचे सर्व मित्र असो, एक आम्हाला असं जाणवलं की भगवद्गीता फक्त हिंदूंचा ग्रंथ नाही, हा मानवतेच्या कल्याणाचा ग्रंथ, हा विश्व कल्याणाचा ग्रंथ आहे, सर्व समावेशक आहे। आणि जगात जेवढे धर्म आहेत, मग तो होली कुराण असेल, होली बायबल असेल, होली त्रिपिटक असेल, गुरु ग्रंथ साहेब असतील, हे नावं घ्या, या सर्वांचा सार आणि मूळ फाउंडेशन जे आहे याच्यात, ते फाउंडेशन स्पिरिच्युअल फाउंडेशन म्हणजे पंडित नेहरूंनी, महात्मा गांधींनी आणि नरेंद्र मोदी साहेबांचं याच्यामध्ये सोडून दिलं आहे। तर आम्ही अशी विनंती करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही सर्व समावेशक भगवद्गीता सादर करा। सगळ्या धर्मांचे, जातीचे या देशात लोक राहतात, आपण काही एका जातीचे, धर्माचे कुठले नाही, पण दिस इज अ मल्टी एथनिक आणि मल्टी रेशियल, मल्टी लिंग्वल कंट्री आहे आणि आपण सर्व आनंदाने, जगासारखं रशियासारखं तर चाललं नाही, चायनासारखं चाललं नाही, पण आपल्यामध्ये आपलं जे किती मतभेद असतील, पण याच्याकरता आम्ही याच्यात स्पेशल विनंती केली आणि कोश्यारी साहेब, आरिफ मोहम्मद खान आणि आमचे इदाते दादा जे संघाचे फार मोठे बौद्धिकाचे प्रमुख आहेत, या सर्वांच्या साक्षीने आम्ही जाहीर केलं की याच्यामध्ये आपण हे इन्क्लूड करावं। तर मी तुम्हाला मुद्दाम थोडं दाखवतो, 2 मिनिटं निदान माईकडे। तुम्ही पहिल्या 2-3 पानावरचं पान काढून बघा। हे जे पहिला चॅप्टर आहे, अरे ते पुस्तकात माझ्या नेमकं नाही, इथं खाली तुमच्या पुस्तकामध्ये मोदींचा फोटो आहे पहिला, आताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की माझ्याकडे याच्यापेक्षा काही नाही आणि तुमच्यासोबत घेण्याच्या लायकीचं याच्यापेक्षा नाही असं म्हटलं, त्यांचा फोटोही टाकला आणि शेवटची पानं पहा, हे बघा शेवटची जी 5-25 पानं आहेत
प्रत्येक धर्मावर 2 ते 3 पानं किमान की त्या धर्माचं चिंतन काय, धर्माचा संदेश काय. धर्म मानवी कल्याणासाठी बोलतात. प्रेम, आदर, करुणा, त्याग, समर्पण हे शब्द आहे. दुसरा शब्द असूच शकत नाही. आणि जगातल्या सर्व धर्मग्रंथामध्ये असं म्हटलंय की ऑल द रिलिजियस स्क्रिप्चर्स आर नथिंग बट द लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स. जीवन कसं जगावं, कसं जगू नये हे शिकवणारे धर्मग्रंथ सगळे. मी हिंदू आहे, आमच्या इतर दुसरे असतील, कोणी इस्लामचे असतील, बौद्ध असतील, कोणी असतील, पण बुद्धाने पंचशील जे सांगितलं ते काय भाषा बोलतं, तीच भाषा आहे. ज्ञानाचा शोध आहे. बुद्ध बाहेर पडले राजपुत्र असताना कशाच्या शोधात, ज्ञानाच्या शोधात. ज्ञानेश्वरांचं चिंतन आणि बुद्धाच्या चिंतनामध्ये मानत असतो आत्मा आहे की नाही बरं, हा मोठा विषय आहे. परंतु ह्या सर्व धर्मग्रंथांचा सार एक आहे ना, आपल्या देशामध्ये जर भारताला सुखाचा समाधान, भारताला नाही सर्व जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवायचा असेल आणि विश्वगुरूच्या रूपामध्ये दाखवायचा असेल तर ते दायित्व आपल्याकडं दिलं गेलं. तुम्ही हे करा, दाखवा असं म्हणल्यासारखं झालंय. आणि मला आनंद समाधानाचा विषय तुम्हाला मी करून सांगतो. कुठलीही कसोटी असते म्हणून आता विजय दास माझ्या शेजारी बसले, जागतिक कीर्तीचे सायंटिस्ट आहे पण जाणकार आहे त्याचे. तर एवढी गोष्ट एक लक्षात ठेवा. हे एक मुद्दाम आणि जाहीरपणे सांगू इच्छितो की याचा उल्लेख तुमच्या मनात तुम्हाला पटत असेल तर जरूर करावा. बाकीचे विषय मी अनेक बोललो, आता सरस्वती धामचं बोललो, पण हा विषय सुद्धा तितका देशाकरता महत्त्वाचा आहे. हा व्यक्तिशा जर आम्ही नुसतं हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा नुसतं आमच्या पक्षाच्या किंवा धर्माच्या नावाखाली जर बोललो तर कदाचित आपण चूक होऊ शकतो. आपण माझ्या शेजारी बसला आणि मी एकटाच खात बसलो इथं आणि ह्याला उपाशी ठेवलं, याला उपाशी ठेवलं, चालत नाही. शेजार धर्म कळावा, स्वधर्म कळावा आणि स्वत्व कळावं आणि स्वाभिमान जागा असावा. 3 शब्द आहेत. स्वधर्म, स्वत्व आणि स्वाभिमान हे 3 जागे ठेवायचे. मग सगळ्यांचे स्वाभिमान, सगळ्यांचं स्वत्व आणि स्वधर्म त्यांचा जागा ठेवला. आता नगरसेवक बसले ते तसं राजकारणात असतील, बाकीचं असेल, पण त्यांचं जे योगदान आहे तर याचाच भाग म्हणा. बार्शीकर म्हणून सांगतो आपल्याला की आज सकाळी मी भगवंताच्या मंदिरात गेलो होतो दर्शन घेण्याकरता. आम्ही वैष्णव आश्रमात गेलो आणि उत्तरेश्वरात दर्शनाला. ते गेल्यानंतर ती वीर मागे मी आलो होतो, गणाचार्य पंचाक्षरी असायचा, इथला माहीत आहे. परंतु त्याची एकूण स्वरूप पाहिल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं की इथं ऐतिहासिक मंदिर आहे. आता कळलं की विसोबा केसरांचं समाधीचा उल्लेख तिथं आहे. उत्तरेश्वराचं एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी आहे. हा गणाचार्य त्यावेळेला 5 आण्याचं लंगोटी असायची अशी आणि हा माधुकरी मागायचा. आम्ही वर्गात होतो आणि ती माधुकरी मागून 20 ते 25 मुलं गरिबाची पोचली जात होती. सकाळी जेवण, संध्याकाळी उपाशी, आणि त्यातून हा मोठा झाला. तर ते सगळं मला आठवलं. पण त्या उत्तरेश्वर मंदिराचं स्वरूप खरोखर वेगळ्या प्रकारे व्हावं. नांदेडचे गुरु गोविंद सिंग गुरुद्वाराचे जे महंत मंडळी आहेत काही, त्यांचा संबंध आहे, त्यांना माहीत आहे. आमचे डॉक्टर शिंदे तिका, तर त्यांनी इतर विसोबा केसर आणि नामदेवाचा उल्लेख करून एक वेगळं स्वरूप आहे त्या धर्माचे. तर त्यांचं लंगर चालू करण्याची कल्पना त्यांची आहे. मी बोलत नाही, आज बोलत नाही, पण त्या मंदिराकरता पूर्णपणे जेवढं सहकार्य लागेल तेवढं मी अजितला आणि काय नाव तुमचं, नागेश अक्कलकोटे, नागेश. तर हे नगरसेवक असल्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की हा वेगळा विषय आहे. बार्शीमध्ये त्याचं स्वरूप करता तसं आपण पूजा करतो पण तिथंच पुन्हा बाकी घाण करतो, हे चांगलं नाही. तर त्या उत्तरेश्वर मंदिराचं स्वरूप पूर्णपणे बदलून कार्य करण्याकरता आपली संस्था MIT पुणा विश्वशांती केंद्र आळंदी आणि MIT केसरच्या माध्यमातून त्याला मी फिगर काही बोलत नाही, पैशाचा श्रीमंतीचा दाखवायचा विषय नाही, पण ते पूर्णत्वात जाण्याकरता कार्य करण्याचा संकल्प झाला. एकच अपेक्षा आहे की हे नगराध्यक्ष आणि पूर्वीचे पत्रकार आणि आजही असल्यानंतर बाकी सर्व प्रमुख त्यांच्या अक्षर असेल तर ते करूया. एवढं फक्त सांगतो. हा फार महत्त्वाचा विषय. देशाला त्याचं क्लॅरियन कॉल एवढं आहे की आपण चूक करून चालत नाही. छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण सगळे मावळे, सहकारी, मराठा हेतू का मिळवावा. संपूर्ण हा महाराष्ट्र आणि देश हा मावळ्यांचा देश, मराठ्यांचा देश. मराठा म्हणजे नुसतं जातीवर नाही जात, हिंदूंचा नाही नुसता, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन साम्राज्य उभं राहतं. त्याचं ते उदाहरण आहे. 16 वर्ष होतं शिवाजी महाराजांना,
आणि 16व्या वर्षी होतं ज्ञानेश्वर माऊलीचं, 19 का 18 19 वर्षी होतं बुद्धाचं. हे सगळं आपण जाणता राहतो, समाजासमोर हे मांडलं पाहिजे अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आज योग आहे, इथे हे येणार नव्हते, त्याला आजारी होते. खरं आपण पंढरपूरला आम्ही जो पुंडलिकाचा घाटाचा बोललो, त्या ठिकाणी पंचायत उंचीचं जवळ 60 लक्ष रुपयाचं ते कार्य तिथं आहे, ते करण्याचा संकल्प झाला आणि आम्ही बोलतो. मेरे मित्रों, जो माइक की जरूरत है. मेरी आवाज़ अच्छी है लेकिन मेरे मित्रों और मेरे अंतरंग बंधु, मेरे बड़े भाई डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी, आज मेरा सौभाग्य आपसे कुछ बातें करने के लिए. मराठी तो इतना आता नहीं तो मैं हिंदी में बोलूँगा. एक बहुत साल भारत से बाहर रहा, तो मैं अमेरिका से यहाँ आता हूँ, उसका कोई कारण होगा. मैं जब इनको मिला, इनके दर्शन किया, तो मुझे मन के अंदर एक रेजोनेंस एक तरंग प्रवाहित हुआ. मैं कोई साधारण मानव को नहीं मिल रहा, मैं कोई एक अवतारी पुरुष को मान रहा हूँ, क्योंकि हम अंतरिक्ष वैज्ञानिक है, महाकाश वैज्ञानिक है, हम लोग बहुत ऊपर काम करते हैं. लेकिन मैं यहाँ के जो देखा, विज्ञान के ऊपर और कुछ काम हो रहा है. वो क्या था मैं आपको बताऊं. हम लोग जितने वैज्ञानिक हैं, हम ऐसी चीज़ें बनाते हैं आप लोगों के लिए. एक टेलीविजन बनाएगा, रॉकेट बनाएंगे, सेटेलाइट बनाएंगे, कोई महाकाश में स्पेस लैब बना दीजिए, मेडिकल इक्विपमेंट बनाते हैं. और हमारे बीच में, हमारे अंदर भी एक देव और दानव दोनों सृष्टि होते हैं. एक एटम बम बनाता है, उसको नष्ट करता है, जगत को नष्ट करते हैं. अभी वायरस निकाल दिए तो सबको मार डाले. तो हम जो वैज्ञानिक हैं, इसमें पूरा देव नहीं है, मंगलकारी लोग नहीं है. तो हम लोग कुछ सोचते थे इसको कैसे परिवर्तन किया जाए. बहुत देश घुमा, मैं बहुत सारे गुंबज देखा, और यहाँ आके पुणे में एक गुंबज देखा. तो मैंने देखा ये कौन है, किस तरह हो रहा है, कौन ये करता है. क्योंकि इनकी जो प्रतिभा है वो कहीं एक अवतार ग्रहण करके देव गुरु चरण को आया आपके महाराष्ट्र में, और यही गांव में, रामेश्वर गांव में. आप देखिए चिंतन कितना अलग है. चिंतन ये है कि मनुष्य को देव बनाने के लिए, देव और दानव, दैवी शक्ति और दानवीय शक्ति, देव बनाने के लिए तरीका क्या है. आज हम ये 21st सेंचुरी देखेंगे कि नहीं, कोई भावना आ गया है, क्योंकि जिस तरह युद्ध हो रहा है, एटॉमिक बम फेंक देंगे, परमाणु बम फेंक देंगे, यूरोप ही नहीं रहेगा. आप जानते हैं हिरोशिमा नागासाकी नहीं रहा तो यूरोप क्या, इतने छोटे छोटे देश. तो वो जाके कहता हो युद्ध कर रहे हैं तो करो, मैं पूरा यूरोप को अभी ध्वंस कर दूंगा. क्या तुम दादागिरी कर रहे हो अमेरिका. ये अभी सिचुएशन आज का है. तो उस समय एक मनुष्य भारत में वो रोता रहता है, स्पंदित होता है, अरे किसी तरह विश्व में शांति लाओ, विश्व में शांति लाओ, विश्व में शांति लाओ. विश्व तो तोड़ने के लिए नहीं बना हुआ है, जोड़ने के लिए बना हुआ है. इसलिए योग तो यहीं से शुरू होता है. एक मनुष्य, तो मेरी वाइफ बोलते थे आप किसको मिलते हैं पता है, वो योगी पुरुष है, उनके शरीर और मन और आत्मा स्पंदित होता है किसमें, न सिर्फ विश्व शांति के लिए. ये तो इसलिए मैं उनको संत के रूप में देखता हूँ, और जहाँ भी उनके साथ ही साथ रहता हूँ, कुछ रुपये मिल जाए उनके तरफ से. तो ये जो कर रहे हैं आप सुने, स्पिरिचुअली ओरिएंटेड साइंटिफिक लेबोरेटरी. हम लोग जो लेबोरेटरीज बनाते हैं, हम वैज्ञानिक लोग, उससे हम प्रोडक्ट्स बनाते हैं. टेक्नोलॉजी भगवान को बुलाता हूँ, प्रभु तुम आ जाना मेरे घर पे, हैं भगवान है ना यार. हाँ, तो आप आ जाओ. तुम आ जाना रे भगवन, तुम आ जाना रे भगवन. मैं द्वार खोल कर बैठा हूँ, मैं द्वार खोल कर बैठा हूँ. तुम आ जाना रे भगवन, तुम आ जाना रे भगवन. तेरे बिना मन मंदिर मेरा
मंदिर मेरा हो बड़ा सुनसान, तू आ जाना रे भगवन, तू आ जाना रे भगवन। रीत पूजा की याद नहीं रे, रीत पूजा की याद नहीं रे, क्या चढ़ाऊं प्रसाद नहीं रे, क्या चढ़ाऊं प्रसाद नहीं रे। तुम ही हो दाता मैं हूँ भिखारी, तुम हो दाता मैं हूँ भिखारी, क्या दूं रे बलिदान, क्या दूं रे बलिदान। तुम आ जाना रे भगवन। धन की मुझे तो प्यास नहीं रे, धन की मुझे तो प्यास नहीं रे। दर्शन की बस आस यहीं रे, दर्शन की बस आस यहीं रे। तनिक भगति से भगत नाथ की विठला की, तनिक भगति से विठल नाथ की हो जाए पहचान, हो जाए पहचान। तुम आ जाना रे भगवन। मैं द्वार खोल कर बैठा हूँ, मैं द्वार खोल कर बैठा हूँ। तुम आ जाना रे, तुम आ जाना, तुम आ जाना भगवान, तुम आ जाना रे भगवन। तेरे बिना मन मंदिर मेरा, तेरे बिना मन मंदिर मेरा हो बड़ा सुनसान। तुम आ जाना रे भगवन, तुम आ जाना रे भगवन। तुमचा गैरसमज होणार नसेल तर सांग ही पत्रकार परिषद नव्हे, ही हितगुज आहे. हे हृदयचे ते हृदय घातले, काही कारण नाही. आज विजय दासनी इथे येण्याचं निमित्त काय घडलं, काय काल येणं शक्य नव्हतं. डॉक्टरकडे दिवसभर तपासणी चालू होती. मी म्हटलं चलायचं कडे आपलं विजय चलो मेरे साथ, मला घर देखणं आहे. तर म्हणून आज संगीताचा कार्यक्रम बघण्याचीच वेळ आहे असं समजून तू इकडे. हा राजेंद्र रणभोर नावाचा मनुष्य आहे.